Hello student, how are you? Good morning. कशात? Unseen passage. Unseen passage. क्वेश्चन पेपर मधले बरोबर. आता असे असतात मेनी वर्ड्स अँड मेनी एक्झाम्पल्स. इथं फक्त क्वेश्चन नाही दिले, क्वेश्चन सोपे येत असतात. आता इथं काय, व्हेन आय वॉज यंग, व्हेन आय वॉज यंग, व्हेन आय वॉज एल्डर. यंग म्हणजे लहानपण, एल्डर म्हणजे मोठं. जेव्हा मी लहान होतो, होतो. आय थॉट, मी विचार केला. लाईफ इज व्हेरी सिम्पल, आयुष्य हे फार साधं असतं. माय फादर हॅड मनी, माझ्या वडिलांकडं जास्त पैसा होता. सो आय नेव्हर वरीड, आणि म्हणून मी काही काळजीच करत नव्हतो. आय डिडंट स्टडी मच, अभ्यास पण करत नव्हतो मित्र म्हणत होता तो. आय डिडंट वर्क, काम पण करत नव्हतो. आय हॅड एव्हरीथिंग, सर्व काही होतं मला. इफ आय सॉ एनिथिंग, मी जर काही अशी वस्तू पाहिली. आय टोल्ड माय फादर, मी माझ्या वडिलांना सांगायचो. काय सांगायचो? की फादर अँड ही ब्रॉट इट फॉर मी. ते सांगितलं की माझे वडील लगेच माझ्यासाठी घेऊन यायचे कोणती वस्तू. माय फ्रेंड्स टोल्ड मी, माझे मित्र मला बोलले. काय बोलले? टू प्लॅन द फ्युचर, अरे काय नियोजन आहे का नाही भविष्याचं, असं म्हटल्या. बट आय लॉफ, आणि लगेच मी जोरात हसलो. का हसला तो? कारण ही हॅड सो मच मनी. व्हाय शुड आय वर्क, मी का काम करू. व्हाय शुड आय वरी, मी का काळजी करू, कशासाठी. एव्हरी मॉर्निंग आय वोक अप लेट, दररोज मी सकाळी उशिरा उठतो. दररोज मी सकाळी उशिरा उठतो. आणि आय हॅड माय ब्रेकफास्ट इन द बेड, मित्र हो. आणि माझा नाश्ता कुठे यायचा माहितीये? बेडवर यायचा. मी उठलो का लगेच माझा नाश्ता. अशा प्रकारे मी काय ऍक्टिव्ह मुलगा होतो. अरे ऍक्टिव्ह म्हणता येईल का याला? नो, ही इज नॉट ऍक्टिव्ह. मग कसा मुलगा होता? ही इज व्हेरी लेझी. तो स्टडी करत होता का, असे प्रश्न येतात. नो, ही डझंट, ही डिड नॉट स्टडी. बरोबर. मग तो काम करत होता का? नो, ही डिडंट वर्क, ही डिड नॉट वर्क. आहे का नाही? त्याने फ्युचर मध्ये काही केलं का प्लॅन? ही हॅड नो प्लॅन ॲट ऑल, बिकॉज हिज फादर हॅड सो मच मनी. आहे का नाही? ही शुड नॉट wake up early in the morning because he was lazy, आळशी. he didn't work hard. आहे का नाही? असे प्रश्न येतात, ते तुम्ही सॉल्व करायचे. खूप सोपं आहे. इन इंग्लिश नोटबुक यू हॅव टू राईट इट अँड रीड. सो difficult word you write and answer it. Okay, subscribe